सगळं माहिती होतं. निर्बंधाचा म्हणजे कायद्याचा उपयोग कसा करायचा. आणि मग एक 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 पिटिशन द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. ते म्हणतात की लोकशाहीचे पुरस्कार करणारे हे जे शासन आहे ते सोडून हा माणूस दयाळू शासनाकडे कसा जाईल, दयाळू शासनाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कसा जाईल. की या सगळ्या क्रांतिकारकांना जेलर कोण आहे, वॉर्डन कोण आहे, त्यांचं नाव काय आहे, त्यांची वय काय आहेत, त्यांच्या कामाच्या वेळा काय आहेत, या सगळ्याची इत्थंभूत माहिती आहे अंदमानमधली, बरं का. अर्थात अंदमानमध्ये सगळ्या प्रकारचे कैदी होते, सगळ्या प्रकारचे चोर, लुटारू, दरोडेखोर आणि हे गदरचे बंगालमधले सगळे क्रांतिकारक हे अंदमानात होते. आणि हे आपण सहज ओळखू शकतो की अशी माहिती ही कुठल्या माणसाकडे असेल. इथल्या म्हणजे अंदमानमधल्या. ती सिलोनची लोक अंदमानवर चाल करून येणार आहेत, आतली लोक उठाव करणार आहेत आणि तुरुंग फोडून हे बाहेर पडणार आहेत, ते पळून जाणार आहेत ते सिलोनमध्ये. हा ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. म्हणजे एकीकडे पिटिशन पाठवायची आणि दुसरीकडे ह्या कारवाया सुरू ठेवायचं, असं दुहेरी धोरण सावरकरांनी अवलंबलं होतं. मी जो मगाशी अटकेचा आणि सुटकेचा दिनांक सांगितला त्याचा एक बिल्ला, एक पदक सावरकरांच्या गळ्यात लटकवलं होतं आणि त्या दोन्हीच्या मध्ये डी हे अक्षर कोरलं होतं. त्या डीचा अर्थ डेंजरस असा आहे. ब्रिटिश सरकारला डेंजरस. आपला शत्रू हे ओळखून आहे आणि आपली लोक खुळ्यासारखी त्यांना माफी मागितली म्हणून म्हणतात. ती बातमी पोलिसांकडे पोहोचली. स्थानिक पोलिसांनी मुंबईच्या राज्यपालाला कळवलं की अशा प्रकारचा सावरकरांनी लेख लिहिलेला आहे. हे इथपर्यंत ठीक आहे. त्या पत्राची सुरुवात करताना तो अधिकारी लिहितो डिअर सर आणि खाली युअर्स फेथफुली. मग तुम्ही असं म्हणाल का की ब्रिटिश शासनाने सावरकरांची माफी मागितली. ती लिहिण्याची पद्धत होती. सावरकर ब्रिटिशांना घाबरले नाहीत, ब्रिटिश सावरकरांना घाबरले होते म्हणून अंदमानला पाठवलं. भारताच्या किनाऱ्यापासून अंदमान हे 1200 किलोमीटर दूर आहे. आजही जायचं चेन्नई कोलकात्यावरनं तर किमान 2 तास लागतात विमानाने. आलं त्यांनी त्यांचं बंदी जीवन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात ते लिहितात की सावरकरांच्या प्रमाणे आम्ही याचिका लिहिल्या, आमची सगळ्यांची सुटका झाली, पण सावरकरांना ब्रिटिशांनी सोडलं नाही. आणि शेवटच्या त्या पिटिशनमध्ये सावरकर लिहितात की माझ्या सुटकेला जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर इतर बंदिवानांना तुम्ही सोडा, त्यांची सुटका झाली तर मला माझी सुटका झाल्या इतकाच आनंद होईल. सांगा या माणसाने स्वतःसाठी काय मागितलं? काहीही मागितलं नाही. पुन्हा शिक्षा लागल्या, पुन्हा जन्मठेपीला पाठवलं त्यांना. त्यामुळे सावरकरांनी माफीनामे लिहिले ही धादांत खोटी गोष्ट आहे. अशा स्वरूपाची पत्र लिहिण्याची कृष्णनीती आम्हाला शिकवली गेलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्याला ठेचा हेच सावरकर स्वतःच्या पोवाड्यात म्हणजे स्वतः लिहिलेल्या पोवाड्यात ते सांगतायत. त्यामुळे शत्रू कोण आणि तो होती असायची. हिंदूंसाठी वेगळी, मुसलमानांसाठी वेगळी. आणि मुद्दामून काही मुसलमान बंदिवान ते हिंदूंसाठी ठेवलेल्या पोत्यांमध्ये हात घालायचे, ते चणे खायचे, फुटाणे खायचे आणि मग हिंदू बंदिवान मात्र उपाशी राहायचे की ह्यांनी स्पर्श केलेलं अन्न आपण जर खाल्लं तर आपलं धर्मांतरण आपोआप होईल. हे गेले सावरकरांकडे. सावरकरांनी त्यांना काय सांगितलं असेल, अरे वेड्यांनो, फुटाण्यांना का धर्म असतो? त्यांचा असा बदलतो काय? उद्या एक काम करा, तुम्ही जा त्यांच्या पोत्यात हात घाला आणि चणे खायला सुरुवात करा. हिंदू बंदिवानांनी त्यांचं ऐकलं, तसंच केलं. उपाशी राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.
हे सोपे उपाय आहे. आणि मग आनंदून जाऊन ते सावरकरांना ज्यावेळेला भेटायला आले त्यावेळेला सावरकर म्हणाले, अरे वेड्यांनो, धर्माचं स्थान हे हृदय असतं, पोट नव्हे. असं सांगण्यात आलं. तिथे स्थायिक व्हायचा अधिकार वगैरे होता त्यांना. तुम्हाला जर स्थायिक व्हायचं असेल तर इथेच स्थायिक व्हा, तुमच्या कुटुंबियांना इकडे बोलवून घ्या आणि आता इथेच राहा. अशा प्रकारचे पर्याय ब्रिटिशांनी त्यांना दिले तिथल्या कैद्यांना. सावरकरांनी प्रचाराचा धडाका लावला की हिंदू बंदीवानांनो तुम्ही इथेच राहा. आणि त्यावेळेला बहुतेक ऐकण्याची पद्धत होती म्हणून लोकांनी ऐकलं, पण ते तिथे राहिले. पण त्याचा परिणाम दिसला पुढच्या 27 वर्षांनी, ज्या वेळेला दुर्दैवाने आपल्या देशाचं विभाजन झालं आणि ज्या धर्माची लोकसंख्या ही जास्त तो प्रदेश त्या देशाला दिला गेला. अंदमान भारतात राहिलं कारण हिंदू टक्केवारी तिथे जास्त होती. हा दूरदर्शीपणा, हे कार्य सावरकर. त्यांना बॅरिस्टरची सनद नाकारली होती. त्यांची सगळी मालमत्ता ही जप्त करण्यात आली होती. अंगावरचे कपडे काढून घेण्यात आले होते. इतकंच काय, चष्मा देखील काढून घेण्यात आला होता. अशा परिस्थितीत मी BA झालोय म्हणून मी कुठेतरी शिकवायला जातो हे सावरकरांना शक्य नव्हतं. मी बॅरिस्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय, मग मी वकील म्हणून काहीतरी काम करू शकतो हेही सावरकरांना शक्य नव्हतं. स्वतःचं असं घर नव्हतं की काहीच नव्हतं. मग अशा परिस्थितीत जगण्याचा प्रश्न येतो, सर्वात महत्त्वाचा येतो. जगायचं कसं माणसाने? पैसे पाठवायचे. त्या तुटपुंज्या सगळ्या साधनांवर सावरकरांची गुजराण होत होती. 1928 साली ब्रिटिशांनीच एक कायदा केला की जे जे लोक स्थानपद्धतीत आहेत त्यांना निर्वाह भत्ता म्हणजे सस्टेनन्स अलावन्स, पेन्शन नाही, सस्टेनन्स अलावन्स चालू करण्यात यावा. ही बातमी कळल्याबरोबर सावरकरांनी त्यासाठी अर्ज केला की मी स्थानबद्ध आहे आणि मला इतकी वर्ष शिक्षा झालेली आहे, तर मला याचा लाभ घेता यावा. ब्रिटिश सरकारचं काय उत्तर असेल तुम्हाला माहिती आहे? ते म्हणले की ज्याप्रमाणे स्थानांतर झालं तरी बिबट्याच्या अंगावरचे काळे ठिपके जात नाहीत, त्याप्रमाणे सावरकरांचं वर्तन आहे. ब्रिटिश सरकारला येऊ द्या, पण माझं म्हणणं ऐकून घ्या जाती निर्मूलनाविषयी काय आहे ते. हे आपण सगळे भारतीय ज्यांनी सावरकरांना अशी वागणूक दिली आणि वरून त्यांना म्हणतो आपण की त्यांनी पेन्शन घेतलं. जो निर्वाह निधी सावरकरांना मिळायचा तो किती होता माहिती आहे? 150 रुपये ठरला होता, त्यात काटछाट करत 75 रुपये झाला. आणि तोही जास्त आहे म्हणून आमच्या दयाळू ब्रिटिश सरकारने मासिक ₹60 त्यांना ठरवून दिला होता. सावरकरांच्या घरी जे नोकर चाकर होते त्यांचे पगार, नेहमीचा चरितार्थ, हे सगळं करून सावरकरांनी एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलला होता. एक त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न लावला. हे सावरकरांचं काम हे निर्वाह निधीमधनं चालायचं. बरं, एवढंच नाही, हा माणूस काय करायचा? स्वदेशीचा प्रचार, आज ज्याला म्हणतो आपण आत्मनिर्भर भारत आपला झालेला आहे, आज अनेक वस्तू स्वदेशी वापरा हे आवाहन देशाचे पंतप्रधान मोदीजी करतात. हा सावरकर नावाचा माणूस खेळणी विकत घ्यायचा, स्वदेशी हातगाडीवरती खेळणी विकायला बाहेर पडलेले आहेत. उदाहरणातनं दाखवून दिलेलं आहे. कुठे देशद्रोह केला? लोकल स्कूल बोर्ड हे त्या काळी एक स्कूल बोर्ड होतं. त्यांचा नियम होता की सगळे विद्यार्थी सरमिसळ एका वर्गात बसवायचे. आणि त्या काळाला दुर्दैवाने जे पूर्वास्पृश्य, आता पूर्वास्पृश्य हा शब्द देखील सावरकरांनी दिलेला आहे, ते पूर्वास्पृश्य विद्यार्थी हे वर्गाबाहेर लांब कुठेतरी बसायचे. एकतर त्यांच्यात म्हणजे निर्वाह निधी घ्यायचा ब्रिटिशांकडून, पण त्याचा उपयोग मात्र देशकार्यासाठी करायचा असेल तर प्रश्न येतो कुठे? देशाची प्रतारणा एक क्षण देखील सावरकरांनी केली नाही. एक क्षण देखील त्यांच्या मनात विचार आलेला नाही असा. अजून काय काय
शुद्धीकरणाची कामं ही सावरकरांनी केली. आंतरजातीय विवाह, 15 आंतरजातीय विवाह लावून दिलेत सावरकरांनी. आणि काही लोक म्हणतात आता की सावरकर म्हणजे मुसलमान द्वेष्टे, त्यांनी द्वेषच केला कायम. अहो, दसऱ्याच्या दिवशी सोनं घेऊन हे मुस्लिम वस्तीत गेलेत. त्यांना यश मिळालं नाही ही गोष्ट वेगळी. त्यांनी लेख लिहिलेले आहेत की भारतीय मुसलमानांनी आदर्श कोणाला मानावं तर केमाल आतातुर्क पाशा, जो तुर्कस्थानचा त्यावेळचा सम्राट झाला, सम्राट नाही म्हणता येणार त्याला, हुकुमशाह झाला होता. त्यांनी काय केलं तर इस्लाममधले बुरसटलेले सगळे कायदे बंद केले, पिनल कोड तिथे लागू केला. आज ज्यासाठी ह्या सन्माननीय मेधाताई बांधतायत, आपलं सरकार वेगवेगळे कायदे आणतोय. आसाममध्ये आपण जे बघितलं, UCC बहुपत्निकत्व रद्द केलंय, त्यावेळेला ते केमाल पाशाने केलं होतं. आणि म्हणून सावरकर म्हणाले की तुमचा आदर्श कोण पाहिजे तर तो पाहिजे केमाल पाशा. त्याला तुम्ही जर आदर्श मानलात तर भारतीय मुसलमानांचं कोट कल्याण होईल. सैनिक ही मान्यता मिळाली. बघा, ही 1964 सालची गोष्ट सांगतोय. सावरकर वारले 1966 साली. हा किती मोठा कालखंड. त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची त्यांना मान्यताच नव्हती स्वातंत्र्य सैनिक म्हणून. हे आकसापोटी हे सगळं आपल्या काँग्रेस शासनाने केलं. हे त्यांच्या जीवितपणी झालं. आणि गेल्यानंतरही सावरकरांची ही अवहेलना चालू आहे. हा किती डोळस असावा मनुष्य. शुद्धीकरणाचं एक छोटंसं उदाहरण देतो. आणि तिसरे तुकडोजी होळकर, त्यांचा आधी एक विवाह संपन्न झाला होता, परंतु त्यांचे आणि एका अमेरिकन युवतीचे प्रेमसंबंध जोडले गेले. आता दुसरा विवाह करायचा कसा म्हणून ती अडचण झाली. म्हणून एक मौलवी त्यांच्याकडे गेला. तो मौलवी त्यांना सांगू लागला की तुम्ही इस्लाम स्वीकारलात की तुम्हाला बहुपत्निकत्व आपोआप प्राप्त होतं. हे तयार झाले होते बरं का. हे तयार झाले होते कुठल्याही परिणामांची पर्वा न करता. म्हणजे त्यांच्या मनाची तयारी झालीच होती. सावरकरांना ही बातमी कळली. कुठून कळली तर पोस्ट तार खातं, त्याच्यात सावरकरांची माणसं होती. त्या मौलवीने पाठवलेली तार त्या एका भिडे आडनावाच्या माणसाने ती महाराजांपर्यंत पोहोचूच दिली नाही. आणि ते सावरकरांना येऊन सांगितलं की असं असं कारस्थान चालू आहे. तात्यांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर, बाबाराव, हे काशीला होते, वाराणसीला त्यावेळेला. त्यांच्या कानावर हे सावरकरांनी घातलं की असं असं प्रकरण चालू आहे. बाबारावांनी चक्र फिरवली. कुर्तकोटीचे शंकराचार्यांकडे ते गेले, म्हणजे त्यांचे अनुयायी गेले. त्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं. शंकराचार्यांचे अनुयायी होळकरांकडे भेटायला गेले. आणि पहिलं काय केलं असेल तर त्या मुलीचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात घेतलं आणि मग त्यांचा विवाह लावून दिला. आणि त्याच्यामुळे आज होळकर हे होळकर आहेत. ते जर परधर्मात गेले असते तर त्यांचे सगळे पुढचे वंशज हे परधर्मीय झाले असते. आणि एक जे आपल्याला जो अभिमान बिंदू आहे होळकर, सत्यकी सावरकर तो आज विधा कुठे दिसला असता सावरकरांचे याचा विचार करा. यांच्यासोबत नरेंद्र नेरकर यूट्यूब